गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. डोळे बंद ठेवायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकार म्हणायचा. पुन्हा श्वास घ्यायचा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा. आपले दोन्ही तळहात एकमेकांवरती घासायचे आणि त्याचा स्पर्श चेहऱ्याला करून अलग डोळे उघडायचे. आपला विषय आहे व्हॉट अफेक्ट ऑन आवर लाईफ. ओके. आपल्या आयुष्यावरती कशाचा परिणाम होतो? काय वाटतं आपलं आयुष्य म्हणजे काय आहे? कोण सांगेल? मग आपण कशाचा परिणाम होतो ते बघूया. येस, कशाला आयुष्य म्हणतो आपण? आपल्या आयुष्यावर कशाचा परिणाम होतो हे जर आपल्याला शिकायचं असेल, पाहायचं असेल तर आधी आयुष्य कशाला म्हणायचं हे तर कळलं पाहिजे. मरत नाही म्हणून जिवंत आहे आणि त्याला आयुष्य म्हणायचं असं जर आपण ठरवायचं असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. जे भूमिती ज्यावेळेला शिकलं जातो आपण शाळेमध्ये, आता तुमच्यापैकी बरेचसे शिक्षक आहेत, तर ज्यावेळेला रेषा शिकवायची असेल त्याला आपल्याला आधी बिंदू शिकवावा लागतो की ह्याला बिंदू म्हणतात. मग दुसरा बिंदू दाखवला जातो. मग हे दोन बिंदू जोडल्यानंतर जी तयार होते त्याला रेषाखंड म्हणतात. आणि अशी अखंड किंवा अनंत असलेली रेषा जी आहे त्याला आपण रेषा असं संबोधतो. हे सुरुवात आपल्याला बिंदूपासून करावी लागते. तसं आयुष्यावरती होणाऱ्या परिणामांची गोष्ट करताना आयुष्य कशाला म्हणायचं हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. तर साधारणतः आपल्या हिंदू तत्वज्ञानानुसार आपण असं म्हणतो की 84 लक्ष योनी आहेत आणि ह्या 84 लक्ष योनीतून फिरून आल्यानंतर आपल्याला आपल्या पुण्याईच्या जोरावरती मनुष्य जन्म मिळतो. आणि हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष हे डिपेंडन्सी असते. आपली जे कोण घरातली मंडळी असतील ती जसं सांगतील तसं आपण जगत असतो. हळूहळू मोठे होतो, मग स्वतःचे निर्णय स्वतः करायला लागतो आणि हे निर्णय करत असताना मग आयुष्यामध्ये काही निर्णय आपले बरोबर होतात, काही निर्णय फसतात आणि पण त्याच्यानुसार आपण चालत राहतो. कधी सुख येतं, कधी दुःख येतं आणि मग पुढे हळूहळू मग लग्न झालं की आणखीन डिपेंडन्सी वाढते. मग एकमेकांना विचारून आपल्याला गोष्टी कराव्या लागतात आणि मग उतारवयात आल्यानंतर पुन्हा कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. शारीरिक असेल किंवा आर्थिक असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी किंवा समाज म्हणून आपल्याला समाजावरती सुद्धा अवलंबून राहावं लागतं. कारण आपल्याला एकट्याला जगता येत नाही. आणि असं आपल्याला जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा जो काही भाग आहे, म्हणजे हे 2 बिंदू आहेत, जन्म आणि मृत्यू. आणि हा जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधलं जे काही आहे, ह्याला आपण आयुष्य असं म्हणतो. आता हे आयुष्य जगत असताना लहानपणी काहीच कळत नाही. त्यामुळे जे आहे ते वेल एंड गुड, खूप छान आहे, असं म्हणून आपण जगत असतो. छानपैकी आनंदाने जगत असतो. जेवायला मिळालं तरी खुश, नाही मिळालं तरी खुश. कारण जेवण कसं मिळवायचं हे माहीत नसतं. छोट्याशा बाळाला काय माहिती असतं? रडणं. त्याच्या पलीकडे त्याला काही माहीत नाही. मग हळू-हळू त्याच्या आजूबाजूची माणसं त्याला शिकवतात, की कुठली गोष्ट कशी मागायची. मग त्याचा इगो असतो. मग त्याला जर तुम्ही त्याचं खेळणं दिलं नाही, की तो रडून, चिडून, रुसून तो त्याचा इगो, अहंकार जो आहे तो व्यक्त करतो, की हे माझं खेळणं आहे आणि ते तुम्ही हिरावून घेतलेलं आहे. त्याला तो शारीरिकरित्या कमजोर असतो आणि म्हणून इमोशनली तो आपल्याला जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि अर्थात आपण जिंकतो कारण लहान बाळाचं भावना आपण काही दुखवायला जात नाही. तो रडायला लागला की पटकन त्याला खेळणं देतो. रुसून बसला तर त्याचा रुसवा जाईल अशा प्रकारे आपण काहीतरी गोष्ट करतो. अगदी छोटंसं उदाहरण कुठल्याही पालकांनी किंवा ज्यांनी कोणी लहान बाळाशी खेळलेले आहे त्या प्रत्येकाने ही गोष्ट केली आहे,
की जेव्हा लहान बाळ रडायला लागतं आणि आता त्याला शांत करायचं आहे, तर आपण काय करतो? आपल्या हाताची मूठ करतो आणि त्याला म्हणतो, "हे घे चॉकलेट." आता त्या मुठीमध्ये चॉकलेट नाही हे फक्त आपल्याला माहिती आहे. त्या बाळाला नाही माहिती. आणि मग आपण हात त्याच्या समोर धरतो आणि त्याला सांगतो, "बघ याच्यामध्ये चॉकलेट आहे. तू आता घे यातनं काढून." त्या बिचाऱ्याला ते आतलं काय आहे माहीत नाही. तुम्ही किती खोटं वागताय हे त्याला माहीत नाही. पण तो ताकद लावून एक-एक बोट उघडण्याचा प्रयत्न करतो. आपणही तेवढे शहाणे असतो. आपल्याला उद्देश काय आहे त्याचं? रडणं थांबलं पाहिजे. म्हणून आपण पहिले मूठ उघडून देत नाही. मग हळू जसं त्याचं रडण्याकडचं लक्ष जातं आणि तुमच्या त्या मूठ उघडण्याकडचं लक्ष त्याचं जास्ती लागायला लागतं. त्यावेळेला आपण हात हलका सोडतो. मग तो एक बोट उघडतो. मग आपण थोडीशी स्माईल करतो. "अरे वाह! एक बोट उघडलं बरं का." मग 2 बोट, मग 3 बोट. हळू त्याचं रडणं जातं आणि आता त्याला त्या आतल्या गोष्टींकडचं लक्ष वाढत जातं आणि असं करत तो सगळा हात उघडतो. त्याला दिसतं काहीच नाहीये. अरे, आपण अजून काय म्हणतो? "अरेच्चा! कुठे गेलं चॉकलेट?" आपला उद्देश फुलफिल झालेला आहे. त्याचं रडणं थांबवलं नक्की. त्याला कळलंय का आपण रडणं थांबवलंय आणि आपण चॉकलेटकडे गेलो? नाही. आपण काय केलं त्याचं आयुष्याचा उद्देश जो आहे किंवा त्याचा जो काही उद्देश होता रडण्यामागचा, तो उद्देश बदलून त्याला चॉकलेटकडे नेलं आणि त्याचं आयुष्याचं रडणं थांबलं. हीच टेक्निक आपण मोठे झाल्यानंतर वापरत का नाही? आपण ज्यावेळेला स्वतः आयुष्यामध्ये रडायला लागतो, त्यावेळेला आपलं लक्ष डायव्हर्ट करण्याचा आपण का प्रयत्न करत नाही? नाही होत. कारण आता आपल्याला समज आलेली असते, की त्या मुठीमध्ये काहीच नाहीये आणि म्हणून आपण रडत राहतो. मग जरी आपल्यासमोर कोणी ती मूठ घेऊन आलं, तरी आपण म्हणतो, "मला माहिती आहे ह्याच्यात चॉकलेट नाहीये." सो कधी-कधी ज्ञान झाल्याचं दुःखही होतं. म्हणून म्हणतात अज्ञानात सुख आहे. तर हे जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधला जो काही भाग आहे, त्याला आपण आयुष्य म्हणतो. आता हे आयुष्य जगताना एक खूप कॉमन गोष्ट आपण अनेक वेळेला वापरत असतो, बोलत असतो, ऐकत असतो, की आपलं आयुष्य हे आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. आपण जे काही चांगलं वाईट कर्म केलेलं आहे, त्याचे पुण्य आणि पाप हे जे काही केलं असेल, त्याच्यानुसार आपल्या आयुष्यात सुख किंवा दुःख येतंय आणि ते आपल्याला भोगायचं आहे. म्हणजे एक गोष्ट तर कन्फर्म आहे, की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ते कर्मामुळे घडतंय आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य चालू आहे. आपल्याला असं वाटतं, की आपलं आयुष्य स्वतंत्र आहे. मी माझ्या डिसिजन घेतोय. मी मला हवं तसं जगतोय. पण जर आपण खोलात जाऊन विचार केला, तर तुम्हाला असं दिसेल, की मी माझं आयुष्य जगतच नाहीये. माझं आयुष्य जगवलं जातंय. मी पॅसिव्हली जगतोय, ॲक्टिव्हली काहीच करत नाही. कोणीतरी फोर्सफुली मला ही गोष्ट करायला लावतंय आणि हे जेव्हा मला कळेल, तेव्हा मी जागा होईल. पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि म्हणून आपलं आयुष्य असंच चालू आहे. वय वाढणं, वय थांबवणं हे आपल्या हातात नाही. ते वाढतच राहतं. म्हणजे वयाच्या 20-21व्या वर्षापर्यंत उंची वाढते, नंतर रुंदी वाढते. हातात आहे का आपल्या? नाही. आपण जसं जेवण करतो, तसं-तसं आपलं शरीर घडत जातं. सहज घडतंय. आणि मग त्या-त्या वेळेनुसार, त्या-त्या वयानुसार आपल्या भावना बदलत जातात. लहान वयातल्या भावना, कुमार अवस्थेमधल्या भावना, तरुण अवस्थेमधल्या भावना, मधल्या मिडल एज मधल्या भावना आणि उतार वयातल्या भावना. या भावनेनुसार आपल्याला इमोशन जे आहेत, त्या इमोशननुसार आपल्याला फीलिंग्स ज्या आहेत, त्या फीलिंग्जनुसार मग आपले विचार येतात. मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे नकोय. मग काय पाहिजे आणि काय नकोय याची बुद्धी आपल्याकडे येते. आणि ही बुद्धी याला संकल्प विकल्प बुद्धी पण म्हणतात, की जे काय हवंय, काय नकोय, डाऊट घेणारी, संशय व्यक्त करणारी जी बुद्धी आहे, ही बुद्धी आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहते आणि त्याच्यानुसार आपली ॲक्शन घडत राहते आणि त्या ॲक्शनमुळे आपलं आयुष्य घडत राहतं. आता हे सगळं जर पॅसिव्हली चालू असेल, कोणीतरी ह्याला चालवत असेल, मग मी काय करतोय तिथे? मग मला समजून घ्यायला पाहिजे, की मी जेव्हा आपला विषय आपण जेव्हा म्हणतो व्हॉट अफेक्ट ऑन युअर लाईफ त्यावेळेला हा युअर जो आहे ना किंवा अवर जो आहे, हा मी कोण आहे? माझ्यावरती जर हा परिणाम करत असेल, तर मी कोण आहे? मग आपण थोडंसं जर शांतपणे विचार केला, तर आपल्यालाही पटेल, मी ज्याला म्हणतो, की मी म्हणजे हे शरीर आहे. पण मग नेमकं शरीर म्हणजे नेमकं कोण? हे डोकं, हे हात, हा पाय किंवा हे धड, जे काही दिसतंय ते म्हणजे मी आहे का? नेमकं मी शरीर म्हणजे मी आहे असं ज्यावेळेला मी म्हणतोय, त्यावेळेला नेमकं मला काय अपेक्षित आहे?
आपल्याला एवढंच अपेक्षित आहे, हे सगळं मिळून जो एक आकार तयार झालेला आहे, तो म्हणजे मी आहे असं म्हणतोय. पण हे शरीर तरी स्वतःच्या जे काही त्याला ॲक्शन करायच्या त्या तरी स्वतः करतोय का? नाही करत आहे. तुम्ही आत्ता जे काही बसला आहात, जॉइन केलंय सेशन, हे कशामुळे जॉइन केलंय? की तुमच्या मनातून हा विचार आला, की मला हे सेशन जॉइन करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या Zoom मीटिंगवर जा, ते WhatsApp उघडा, मग तिथे लिंकवर क्लिक करा. हे कोणी गाईड केलं? आपल्या मनाने गाईड केलं. मग आपली बोटं तशी काम करत गेली. आपल्या डोळ्यांनी ते पाहिलं आणि मग आपण सेशनला जॉइन झालो. म्हणजे या शरीराला चालवणारं जे कोण आहे, ते आपलं मन आहे. बरं आता हे मन तरी स्वतंत्र आहे का? मन तरी स्वतःचं स्वतः गाईड करतंय का? तर मनही स्वतंत्र नाही. बघा, जर मन स्वतंत्र असतं, तर आपल्या मनात येणारे अनेक हजारो विचार दिवसभरातले, याच्यावरती आपलं नियंत्रण पाहिजे. पण येतंय का? आत्ता तुम्ही सेशन ऐकता-ऐकता सुद्धा तुमच्या मनात कुठले-कुठले विचार येतायत. जे तुम्हाला "अरे नाही, नाही, इकडे लक्ष दे." मग हे जे भरकटणारं मन आहे, हे तरी कुठे आपल्या ताब्यात आहे? हे सतत धावतंय. म्हणजे या धावणाऱ्या मनाला कोणीतरी शक्ती देणारं असलं पाहिजे आणि ते म्हणजे मी असलं पाहिजे. पण ठीक आहे, एवढ्या पण आपण खोलात नको जायला. आपण मनापर्यंत थांबूया आणि हे मन आपल्याला जे काही आदेश देतं, त्यानुसार आपण कृती करत जर असू, तर या मनावरतीच सगळा खेळ आहे आणि तेच आपलं आयुष्य घडवतं. त्यामुळे आजवर जे काही माझं आयुष्य जगलोय मी किंवा आत्ता या प्रेझेंट मोमेंटला मी जे जगतोय, हे जर माझ्या मागच्या कर्मांची फळं असतील, तर उद्याच्या दिवसात मला जे भोगायचं आहे, जे जगायचंय आयुष्य, ते माझ्या आजच्या कर्माचं फळ असलं पाहिजे. बघा पटतंय का? आजवर मी जे काही जगत आलो आयुष्य, हे मग जर माझ्या मागील कर्मांचे फळ असेल, तर उद्या जे मला आयुष्य जगायचं आहे, त्याचे ओरिजिन जो आहे, त्याचा काय म्हणूया सोर्स जो आहे, ते आत्ताची माझी कर्म आहेत. मग जर उद्याचं माझं भविष्य आत्ताच्या कर्माने ठरणार असेल, म्हणजे माझ्या आयुष्यावर सगळ्यात पहिला परिणाम जर कोणाचा होत असेल, तर माझ्या ॲक्शनचा, माझ्या कर्माचा होत असेल, तर मला माझ्या कर्मांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण मग ही कर्म कोणावरती अवलंबून आहेत? कर्म आपल्या भावनेशी, विचारांशी जोडलेली आहेत. आपल्या मनात जे विचार येतात, एखादा आपल्या मनाविरुद्ध वागणारा व्यक्ती आहे. त्याच्याविषयी आपल्या मनात चांगले विचारच येत नाहीत. त्याचं वाईटच होऊ दे, त्याला त्रासच होऊ दे किंवा तो का असा झाला, राग, द्वेष जे काही असतील त्या भावना सगळ्या आपल्या त्या व्यक्तीविषयी सतत मनात विचार येत राहतात आणि मग तो समोर व्यक्ती दिसला किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती दिसली, की आपण लगेच आपली ॲक्शन सुरुवात करतो. मनात काही ना काहीतरी बोलणार, समोर जर प्रत्यक्ष आला, त्यांनी जरी आपल्याला शेक हँड करायचा प्रयत्न केला, आपण त्याला इग्नोर करणार. का? कारण त्याच्या अगोदर आपल्या मनात हे सगळे विचार आलेले आहेत आणि आपण त्याचा विचार करून ती ॲक्शन आपण स्वतःहून ठरवून घेतली. म्हणजे आत्ता मी त्याला इग्नोर करणं ही ॲक्शन माझ्या त्याच्यामागे झालेल्या थॉट प्रोसेसमधनं तयार झालेली आहे. उद्याचं फळ, त्याचं कर्म आज मी ठरवतोय. माझा एखादा प्रिय व्यक्ती आहे, ज्याला मला भेटायचं आहे. सपोज आदित्य माझा छान फ्रेंड आहे. त्याला मला भेटायचं आहे. 2 दिवसांनी भेटणार आहे मी त्याला कमिट केलंय, की "अरे, आपण 2 दिवसांनी भेटूया." ते 2 दिवस मी सतत, "अरे यार, आदित्यला भेटायचंय बरं का मला." आणि मग ते भेटताना ती भेट कशी घडवायची, कुठं भेटायचं, कसं भेटायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा मी प्लॅनिंग करतो आणि ज्या क्षणी मी त्याला भेटतो, त्या क्षणी त्या सगळ्या गोष्टी मी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आदित्यला प्रत्यक्षात मी 2 दिवसांनी जरी भेटणार असेल, तरी त्याची प्रोसेस मात्र 2 दिवसापूर्वीपासून सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आदित्यला भेटल्यानंतर होणारा आनंद हा 2 दिवसापासूनच्या आलेल्या विचारातून आहे. म्हणजे मला जर माझं आयुष्य बदलायचं असेल, तर मला माझे आजचे विचार बदलावे लागतील, जे काही असतील. मला उद्याच्या आयुष्यात हे हवंय आणि अशा पद्धतीनं मला माझं आयुष्य जगायचंय. असं जर मला वाटत असेल, तर त्याच्यासाठीचे विचार हे मला आजच्यापासून सुरुवात करावी लागतील. त्यामुळे माझ्या आयुष्यावरती जर सर्वात जास्त परिणाम जर कशाचा होत असेल, तर मी करत असलेल्या विचारांचा. मग मला माझ्या विचारांवर नियंत्रण आणलं पाहिजे. कसं आणायचं नियंत्रण? खूप अवघड काम आहे.
कारण आपल्याही नकळतपणे आपण कितीतरी हजारो विचार करत असतो. एकच काम करायचं. एक दारू पिलेल्या व्यक्तीला तुम्ही गाडीची चावी दिली, त्याला म्हणला की ड्रायव्हिंग कर, मी तुझ्या मागे बसतोय किंवा तुझ्या साईडच्या सीटवर बसतोय, मला इथून इथपर्यंत न्यायचं आहे. तर साधारणतः त्या दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला चावी दिल्यानंतर तो पूर्ण टल्ली झालेला आहे, त्याला कशाचंही भान नाही. त्याला तुम्ही ड्रायव्हिंग करायला दिल्यानंतर काय होणार आहे? एखादा कोणीही बावळट माणूस सुद्धा येऊन तुम्हाला सांगेल, "बाबा रे, ॲक्सिडेंट होऊन जाईल. मरशील तू." आता त्याच्यासाठी त्याला कुठलं ज्ञान घ्यावं लागतंय का? नाही. त्याला काही ज्योतिषशास्त्र माहिती आहे, की उद्या पुढच्या क्षणाला काय होणार आहे? नाही. त्याला माहिती आहे लॉजिक, तर्क माहिती आहे. ह्या माणसाचं स्वतःवरतीच भान नाही. तो स्वतःच जागेवरती उभा राहू शकत नाही. तो काय बोलतोय ह्याच्यावरती त्याचं ताळतंत्र चालत नाही, नियंत्रण नाही. तो काय गाडी चालवणार आहे? आणि अशा व्यक्तीच्या हातात तुम्ही गाडीची किल्ली दिली आणि त्याला सांगितलं ड्रायव्हिंग सीटवर बस आणि तू गाडी चालव. आपलंही तसंच झालं. आपण आपल्या आयुष्याच्या गाडीची किल्ली अशा मनाकडे दिलेली आहे, जे मन नको तिकडे धावतंय. कंट्रोलच नाही त्याचं. काय होणार आपल्या आयुष्याचं? ॲक्सिडेंट. आणि मग ॲक्सिडेंट झाला की आपण रडणार. दुःख झालं मला. माझ्या मनाप्रमाणे काही घडत नाही, असं म्हणून आपण सतत दुःखी आहे. तुमच्या आजूबाजूला असणारी आणि तुमच्या सहित सगळ्या माणसांचं नीट निरीक्षण करा. प्रत्येक माणूस दुःखी आहे का? मला हवं असलेलं घडत नाही. कारण गाडीची चावी आपण कोणाकडे दिली आहे? अनियंत्रित असलेल्या मनाकडे. मग जर मला माझ्या गाडीचा प्रवास सुखकर करायचा असेल, तर मला असा ड्रायव्हर निवडावा लागेल, जो ड्रायव्हर कंट्रोलमध्ये गाडी चालवेल. म्हणजे मला माझ्या मनाला नियंत्रित करावं लागेल. पिक्चर बघायला जेव्हा जातो, माझ्या आवडीचा जेव्हा पिक्चर असतो, त्यावेळेला पिक्चर बघायला गेल्यानंतर आपण मोबाईल साइडला ठेवतो. जे काही आजूबाजूचे मित्र, नातेवाईक ह्यांचे विचार ते सगळे बाजूला ठेवतो आणि पूर्ण लक्ष देऊन आपण त्या पिक्चरकडे बघत असतो. आणि जशी इंटरव्हल होतं, मग आपण जे कोण आपल्यासोबत असतील त्यांच्याशी बोलतो किंवा अजून काही. म्हणजे आपल्या मनाला नियंत्रित करायचं असेल, तर त्या मनाला आपल्याला एका गोष्टीकडे केंद्रित करावं लागेल. आता ही कोणती गोष्ट आहे? तर वेदांमध्ये 2 शब्द सांगितले. लक्षपूर्वक ऐका. हे तुम्हाला निवडायचं आहे. 2 शब्द सांगितलेत. एक आहे श्रेयस, एक आहे प्रेयस. एक आहे श्रेयस, एक आहे प्रेयस. आपलं मन नेहमी प्रेयस गोष्टींकडे धावतं. प्रेयस म्हणजे काय? प्रिय. आणि श्रेयस म्हणजे काय? जे तुमच्यासाठी इष्ट आहे, चांगलं आहे, त्या गोष्टींकडे धावतं. ताप आल्यानंतरचं औषध हे कडू आहे, पण ते श्रेयस आहे. तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे ते कडूपणा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्याचा गुणधर्म. पण आपलं मन कशाकडे धावतं? थोडं गोड औषध पाहिजे होतं. नको रे, कडू औषध नकोय. प्रेयस. मग तुम्हाला तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा लागेल, की उद्याच्या आयुष्यामध्ये, मग तो उद्याचा दिवस असेल, 1 महिन्यानंतरचं आयुष्य असेल, 1 वर्षानंतरचं आयुष्य असेल, 50 वर्षानंतरचं आयुष्य असेल, जे काही असेल. मला या दिवशी, या वयामध्ये या गोष्टी माझ्याकडे पाहिजेत. हा एक निर्णय घ्यावा लागेल आणि ह्या निर्णयावरती ठाम राहावं लागेल. हे ठाम राहिल्यानंतर त्या एका निर्णयासाठी जगावं लागेल. उदाहरणार्थ, मी जर असं ठरवलं, की माझ्या म्हातारपणामध्ये, वयाच्या 50शी मध्ये मला छान असा एक बंगला घ्यायचा आणि तिथं आरामशीर राहायचं आहे. हे जर मी ठरवलं आणि हा निर्णय पक्का केला, तर मी काय करेल? आत्तापासून मी पैसे जमा करायला सुरुवात करेल आणि एक बंगला घेण्यासाठी जे काही करावं लागेल, ती गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि मग त्याच्यामध्ये मी जर यशस्वी झालो, मी पूर्णतः त्याच्याला झोकून दिलं, तर माझ्या वयाच्या 50शीला माझ्याकडे बंगला असेल आणि मी त्याच्यात छान आराम करत असेल. आता जर तुम्ही बाहेरनं बघताना, "अरे वाह! ह्याच्याकडे बघा केवढा बंगला आहे." ही गोष्ट पाहिली, तर त्याच्या मागची जी काही प्रोसेस आहे, की जो गेले 15, 20, 30 वर्षापासून मेहनत घेतोय आणि पैसे साचवत त्यांनी वयाच्या 50शीला बंगला घेतलाय. हे पाहायला शिकलात, तर तुम्हाला कळेल, तर बंगला कसा मिळवता येतो.
तसं मला माझ्या आयुष्याचा एक निर्णय ठरावा लागेल, ज्याला आपण म्हणतो की आयुष्यात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे, की मला कसं हवंय आयुष्य. दुसरी गोष्ट, माझ्या आयुष्यात जरी मी निर्णय घेतला, तरी माझ्या आजूबाजूची माणसं ती माझ्यावरती प्रभाव करतात. त्यांचे विचार सुद्धा माझ्यावरती प्रभाव पाडतात. म्हणून मी जरी किती चांगलं ठरवलं, तरी जर माझ्या आजूबाजूला त्या विचाराशी नकारात्मक असणाऱ्या विचारांची माणसं असतील, तर माझं स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. आणि मग मी काय म्हणणार, बघा मी एवढं ठरवलं पण माझं कामच नाही होत. कारण ही जी नकारात्मक माणसं आहेत, ही सतत तुम्हाला की "अरे नाही जमणार तुला. कसं जमेल? खूप अवघड आहे. इम्पॉसिबल आहे." असे सतत शब्द ऐकून त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्या मनावरती लादत राहणार. आणि पर्यायाने तुमचं मन त्या प्रभावात येणार आणि तसेच विचार तुम्ही तुमच्या मनात क्रिएट करायला सुरुवात करणार आणि ते विचार क्रिएट झाले की ऍक्शन ठरलेली आहे. कारण विचारांवरती कृती अवलंबून आहे. म्हणून कर्म जर बदलायचं असेल, तर मला माझे विचार बदलणं आवश्यक आहे. आणि ह्या विचारांसाठी शिस्तीची आवश्यकता आहे. शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. कठीण प्रसंग आहे. मन हेलकावे खाणार आहे प्रेयस गोष्टींकडं. सकाळी ठरवलंय, तर माझ्यासारखा माणूस मी रोज ठरवतो 4 वाजता उठायचंय. 4चा गजर लावतो आणि गजर वाजला की नाही, अजून 5 मिनिटं झोपूया. ही 5 मिनिटं म्हणजे प्रेयस आहे. कारण मला अजून झोपावंसं वाटतंय. पण ते श्रेयस्कर आहे का माझ्यासाठी? नाहीये. पण माझं मन त्या प्रेयस गोष्टीकडे गेलं, की मला जे श्रेयस आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे, 4 वाजता उठून मी काही व्यायाम करणार असेल, आणखीन काही अभ्यास करणार असेल, जे काही करणार असेल, ते राहून जातं. आणि मग ते मन हळू-हळू 7ला 8ला उठतं. "अरे, राहून गेलं माझं. गेला माझा आजचा दिवस." उद्या परत तेच. म्हणून ते मोबाईलमध्ये पण स्नूज करण्याचं ऑप्शन असतं ना. सलग 3 वेळा अलार्म वाजतो तुमचा. ठीक आहे, पहिल्यांदा अलार्म वाजला, तुम्हाला नाही उठायचं, स्नूज करा. मग परत तो 5-10 मिनिटांनी परत रिंग करतो. परत स्नूज करा. परत 10 मिनिटांनी वाजतो, परत स्नूज करा. आपलं आयुष्य स्नूज होत चाललंय. आपण निर्णय करतो, की मला हे हवंय आयुष्यामध्ये. नाही, नाही, थांब थोड्या वेळाने. आधी मला प्रेयस जे वाटतंय, जिथं माझं मन सुखावेल असं मला वाटतंय, ते मी पहिले करतो. श्रेयस करत नाही. आणि रिझल्ट म्हणजे एक गोष्ट सांगतो. एक व्यक्ती असतो, राजाराम नावाचा आणि तो वाळवंटामध्ये गेलेला असतो. आणि खूप दिवस प्रवास करता त्याला प्रचंड तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधामध्ये असतो, की कुठे पाणी मिळेल, कुठे पाणी मिळेल. आणि त्याला दूरवर एक पाणी दिसतं त्याला, पाण्याचा काय म्हणूया आपण त्याला, स्टोरेज तलाव वगैरे अशा पद्धतीने. खूप आनंदित होतो. येस, मला आता शेवटी पाणी दिसलंय मला कुठे. आणि तो जेवढी त्याच्याकडे शक्ती असेल शरीरात, तेवढी सगळी शक्ती लावतो, की काही करून मला तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे. फार अगदी पाय उठवत नाही त्याला, तरी कसंबसं ताकद लावतो आणि हळू करत त्या तलावाच्या जवळ पोहोचतो. पोहोचल्यानंतर त्याला कळतं, हे तर मृगजळ आहे. जे लांबून चमकताना दिसत होतं, पण प्रत्यक्षामध्ये तिथं पाणीच नाहीये. आणि तिथं गेल्यानंतर मग त्याला कळतं, की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत होतो, ती गोष्टच फेक होती. ती मुळात गोष्ट अस्तित्वातच नव्हती. आपल्याला वाटत होती ती आहे म्हणून. आपल्या आयुष्यात असंच चाललंय. आपल्याला असं वाटतंय, मी हे केल्याने असं-असं होईल आणि मग ते करत जातो, कारण ते प्रेयस आहे. मनाला छान-छान वाटणार आहे. आज थोडंसं गोड खाऊन बघतो, काही हरकत नाही. रोज असं थोडं खाता कधीतरी एकदा डॉक्टर मग सांगतात, आपल्याला डायबिटीज झालेला आहे, तेव्हा कृपया आपण काळजी घ्या. प्रेयस करता कधी आपण धोक्याच्या वळण क्रॉस करून जातो, आपल्यालाही कळत नाही. म्हणून सतत सावध राहणं जास्ती महत्वाचं आहे. स्वयंप्रेरकमध्ये मी कायम एक गोष्ट सांगत राहिलो. आपल्या आयुष्याच्या चार्ज, आपल्या आयुष्याची गाडी, त्याचा ड्रायव्हर तुम्ही स्वतः बना. दुसऱ्याच्या हातात चावी देऊ नका. बाकी अध्यात्मानुसार बरंच आहे. मग ह्या मनावरती कोण काम करतं? तर आपले संस्कार, जे काही मेमरीज आहेत आपल्याकडे. आज आपण ज्या मोबाईलमध्ये आहोत, त्या मोबाईलचा वापर करतोय. हे मोबाईल कशामुळे आहे? तुमच्या मोबाईलमध्ये Zoom हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवलंय. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये Zoomची मेमरी आहे, त्याचं सॉफ्टवेअर आहे. म्हणून आम्ही जॉइन होऊ शकतो. सॉफ्टवेअर डिलीट करा आणि बघा बरं लिंक जॉइन होतीये का तुम्हाला? नाही होणार.
आपलंही आयुष्यामध्ये हे जे विचार येत आहेत, या विचारांसाठी आधी आपल्याकडे मेमरी स्टोअर आहे. याला आपण संस्कार असं म्हणतो. सो हे या जन्माचे आहेत, मागील जन्मांचे आहेत. सिंपल उदाहरण घेतो. 2 शाळेतली मुलं आहेत, वर्गामध्ये बसली आहेत. पेपर लिहिणं चालू आहे किंवा काहीतरी चित्रकलेचा त्रास आहे आणि एका मुलाने दुसऱ्या मुलाकडे पेन्सिल मागितली. तो मित्र चांगला होता. तो म्हणला, की "ठीक आहे, माझ्याकडे एक एक्स्ट्रा पेन्सिल आहे, ती मी तुला देतो." पेन्सिल शेअर केली. त्याने त्याचं चित्र काढायचं ते काढलं. चित्र पूर्ण झाल्यानंतर पेन्सिल परत दिली. एक सिंपल साधीशी कृती आहे. पण एक पेन्सिल शेअर करणं, यातनं जो शारीरिक, फिजिकल इफेक्ट होतो, ते म्हणजे याने पेन्सिल दिली, त्याने चित्र काढलं. चित्र काढल्यानंतर ते परत रिटर्न केलं. सेकंड जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. तो जो संस्कार होतो त्याला, की एक अडलेल्या व्यक्तीला हेल्प करत राहावी, त्याला मदत करावी. हा जो त्याच्या चित्तावरती, त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर होतं हे, की जो कोणी मदत मागितली तर त्याला आपण हेल्प करावी आणि त्याने हेल्प झाल्यानंतर तो आपल्याला थँक यू म्हणतो किंवा त्याला छान वाटतं, त्याचं काम होतं. हा जो एक थॉट आहे, हा थॉट त्या मेमरीमध्ये स्टोअर होतो. नेक्स्ट टाईम परत जेव्हा अशी कधी वेळ येते, की कोणीतरी तुमच्याकडे हेल्प मागतं, आपोआप तुम्ही त्या व्यक्तीला देऊन टाकता. तुम्ही हा विचार नाही करत, की "अरे माझ्याकडे आहे का?" माझी पेन्सिल द्यायला पण रेडी होतो. का? कारण तुमच्याकडे ऑलरेडी एक स्टोअर थॉट आहे, की अडलेल्याला मदत करावी. हा झाला त्याच कर्माचा सेकंड इफेक्ट. आणि तिसरा इफेक्ट जो अत्यंत महत्वाचा आहे, दॅट इज अ कॉस्मिक इफेक्ट. ज्याला आपण वैश्विक परिणाम असं म्हणतो, की आपण केलेलं कर्म ह्या विश्वामध्ये तरंग रूपामध्ये प्रेझेंट असतं. तिथंच असतं ते. आणि हे प्रेझेंट असलेलं कर्म तुम्ही ज्यावेळेला अडचणीमध्ये येता किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टींची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात आणि आता तुम्हाला झोप येत नाहीये बिकॉज ऑफ स्ट्रेस. तर ते जे तुम्ही हेल्प केलेलं कर्म होतं, त्याचा इफेक्ट जो विश्वामध्ये या वातावरणामध्ये आहे, त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला समहाऊ काहीतरी असं होतं, चांगला व्यक्ती तरी भेटेल, की जो तुमचं मालिश करून देईल, मग तुम्हाला छान झोप लागेल किंवा सहजच तुम्हाला झोप लागून जाईल. कुठलीही गोष्ट होईल, पण तुम्हाला ती झोप शांत लागेल. तो कॉस्मिक इफेक्ट. ज्याचा परिणाम कधी व्हायचा आणि किती व्हायचा हे आपल्या कोणाच्याही हातात नाही. कारण एकदा बाण सुटला, की तो बाण कसा लागेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या उद्याच्या येणाऱ्या आयुष्यात चांगलं घडावं, अशी जर अपेक्षा असेल, तर त्यासाठी आधी तुम्ही चांगलं कर्म करायला शिका. सतत प्रत्येक वेळेला तुमच्या त्या मनावरती चांगल्या कर्माचा संस्कार, एक मेमरी स्टोअर करायला शिका. रिपीटेडली करत राहा. हळू-हळू ऑलरेडी तुमचं ते सगळं चित्त जे आहे त्या संस्कारांनी भरून जाईल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आनंद असेल. आणि दुःखाला जागाच राहिली नाही. जेवढी तुम्ही जागा दुःखाला करून देणार, तेवढं सुख कमी मिळणार. जेवढी जागा सुखाला जास्ती करून देणार, तेवढं दुःख कमी येणार. तर हे तुम्हाला ठरवायचंय तुमच्या या आयुष्याच्या भांड्यामध्ये सुख जास्ती ठेवायचंय का दुःख जास्ती ठेवायचंय? एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी तो पिक्चर पाहिला असेल, थ्री इडियट्स नावाचा. त्याच्यामध्ये एक पात्र आहे रांचो का रॅन्चो म्हणून आणि दुसरं एक पात्र आहे चतुर. हे 2 पात्र आहेत त्याच्यामध्ये. हा रॅन्चो काय आहे, तो त्याला मनात येईल ते करतो आणि सोडून देतो ती गोष्ट. परत अडकत नाही त्या गोष्टीमध्ये. त्याचा एक डायलॉग आहे काहीतरी, की आपल्याला वाटलं की 10वीच्या वर्गात जाऊन बसावं, तिथं शिकावं आणि निघून जावं. विचार नका करू की तुमचं वय किती आहे. आणि असं करून तो ती डिग्री घेतो. मग तो कोण त्याचा मालक असतो, त्याने त्याला विकत घेतली असलेली डिग्री त्याच्या नावाची तो करून देतो आणि तो परत निघून जातो. हा जो चतुर आहे, ज्याने त्याला चॅलेंज दिलेलं असतं, की बघ 10 वर्षांनी तू कुठे असशील आणि मी कुठे असेल आणि 10 वर्षानंतर आपण पुन्हा भेटूया. हा चतुर 10ही वर्ष एकच विचारत असतो, रॅन्चोला मला हरवायचंय. अख्खं 10 वर्षाचं आयुष्य तो त्याच्यामध्ये घालवतो आणि सक्सेसफुल होतो ना, खूप मोठा बिझनेसमन होतो. पण सुखी आहे का? नाही. त्याला एवढंच करायचंय, की मला त्या रॅन्चोला दाखवायचंय 10 वर्षानंतर आणि तो 10 वर्षानंतर मग पुन्हा रॅन्चोला शोधण्यासाठी येतो. मग सगळा पत्ता काढतो. तो कुठे आहे? मग तो आसाममध्ये आहे. मध्येच त्याचे ते 2 मित्र भेटतात. त्यांना घेऊन जातो. काय करत असतो रॅन्चो? छान सुखात, आनंदात त्याचं आयुष्य जगत असतो. आणि हा चतुर 10 वर्ष फक्त एकाच चिंतेने जगत असतो, की मला रॅन्चोला हरवायचंय.
कोण सुखी झाला? आपलं आयुष्य असंच आहे. म्हणून आपण दुःखी आहोत किंवा आपण सुखी आहोत. आपल्या आयुष्याकडनं आपण हे शिकायचंय आणि म्हणून आपलं आयुष्य थोडंसं निरीक्षण करायला शिका, की आपल्या मनात येणारे जे विचार आहेत, हे विचार कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि ते किती क्वांटिटीमध्ये आहेत. कोणते विचार जास्ती येतायत, कोणते विचार कमी येतायत, आपल्याला जे उद्याचं आयुष्य जगायचंय, ते विचार जास्ती येतायत का आपलं आत्ताचं आयुष्य किती वाईट आहे, याचा सारखा विचार करणारे विचारच जास्ती येतायत. काय बाबा ही माणसं, ही माझ्याच नशिबाला का आली? मला जे काही चांगलं हवंय ते मिळतच नाही. असे विचार आपण सारखे करतोय, की अरे नाही माझं उद्याचं आयुष्य खूप छान जाणार. त्यासाठी आत्तापासून मी प्रयत्न करतोय. हे विचार माझ्या आयुष्यात चांगले येतायत, सारखे येतायत. ज्याचं प्रमाण जास्ती असेल, ज्याची क्वांटिटी जास्ती असेल, तो उद्याचा तुमचा रिझल्ट असेल आणि हेच तुमच्या आयुष्यावरती परिणाम करणारे विचार आहेत. सो फर्स्ट थिंग यू हॅव टू चेंज युअर थॉट प्रोसेस. तुमचे विचार करण्याची पद्धत ही जर तुम्ही बदलली, तर तुमचे उद्याचं असणारं आयुष्य हे तुम्ही बदलू शकता. मग ते आयुष्यात घडणारे तुमच्या शरीरावर होणारे आरोग्याच्या प्रॉब्लेम्स असतील, की उद्या भविष्यात तुम्हाला कुठला आजार होणार असेल, त्याचा सोर्स आजच्या तुमच्या विचारात आहे. आजचे विचार जर तुम्ही चांगले ठेवले, तर उद्याचा आजार बरा करण्याची क्षमता ही तुमच्यामध्येच आहे. आणि तुम्ही तुमचं लाईफ चेंज करू शकता. एक 5 मिनिटं एका पुस्तकातला उतारा वाचणार आहे. सुंदर आहे. हिंदी भाषेत आहे. पण खूप काही तुम्हाला देऊन जाईल, एवढी गॅरंटी नक्कीच आहे. तर शांत पद्धतीने आपण ते ऐकूया. व्यक्तित्व क्या है? अंग्रेजी के कैम्ब्रिज अंतरराष्ट्रीय शब्दकोश के अनुसार आप जिस प्रकार के व्यक्ति है वही आपका व्यक्तित्व है और वह आपके आचरण, संवेदनशीलता तथा विचारों से व्यक्त होता है। लांगमैन के शब्दकोश के अनुसार किसी व्यक्ति का पूरा स्वभाव तथा चरित्र ही व्यक्तित्व कहलाता है। कोई व्यक्ति कैसा आचरण करता है, महसूस करता है और सोचता है, किसी विशेष परिस्थिति में वह कैसा व्यवहार करता है, यह काफी कुछ उसकी मानसिक संरचना पर निर्भर करता है। किसी व्यक्ति की केवल बाह्य आकृति या उसकी बातें या चाल ढाल उसके व्यक्तित्व के केवल छोर भर है, ये उसके सच्चे व्यक्तित्व को प्रकट नहीं करते। व्यक्तित्व का विकास वस्तुतः व्यक्ति के गहन स्तरों से संबंधित है। अतः मन तथा उसकी क्रियाविधि के बारे में स्पष्ट समझ से ही हमारे व्यक्तित्व का अध्ययन प्रारंभ होना चाहिए। अपने मन को समझने की आवश्यकता। हम बहुत सी चीजें करने के इच्छुक हैं। अच्छी आदतें डालने और बुरी आदतें छोड़ने, एकाग्रता के साथ पढ़ने और मन लगाकर कुछ करने का हम संकल्प लेते हैं। परंतु बहुधा हमारा मन विद्रोह कर बैठता है और हम हमें इन संकल्पों को रूपायित करने के हमारे प्रयास से पीछे हटने को मजबूर कर देता है। हमारे सामने किताब खुली पड़ी है और हमारी आंखें खुली है, परंतु मन कुछ पुरानी बातों को सोचता हुआ या भविष्य के लिए ख्याली पुलाव पकाता हुआ इधर उधर घूमने लगता है। जब हम थोड़ी देर के लिए प्रार्थना, जप या ध्यान करने बैठते हैं, तब भी ऐसा ही होता है। स्वामी विवेकानंद कहते हैं, स्वतंत्र, हम एक क्षण तो स्वयं अपने मन पर शासन नहीं कर सकते, यही नहीं, किसी विषय पर उसे स्थिर नहीं कर सकते और अन्य सबसे हटाकर किसी एक बिंदु पर उसे केंद्रित नहीं कर सकते, फिर भी हम अपने आप को स्वतंत्र कहते हैं। जरा इस पर गौर तो करो। भगवत गीता का कहना है कि असंयमित मन एक शत्रु के समान और संयमित मन हमारे मित्र के समान आचरण करता है। अतः हमें अपने मन की प्रक्रिया के विषय में एक स्पष्ट धारणा रखने की आवश्यकता है। क्या हम इसे अपने आज्ञा पालन में, अपने साथ सहयोग करने में प्रशिक्षित कर सकते हैं? किस प्रकार यह हमारे व्यक्तित्व के विकास में योगदान कर सकता है? मन की 4 तरह की क्रियाएं। मानव मन की 4 मूलभूत क्रियाएं हैं। इसे एक उदाहरण द्वारा स्पष्ट किया जा सकता है। मान लो मैं एक ऐसे व्यक्ति से मिलता हूं जिनसे मैं लगभग 10 वर्ष पूर्व मिल चुका हूं।
मैं याद करने का प्रयास करता हूं कि मैं उससे कब मिला हूं और वह कौन है। यह देखने के लिए मेरे मन के अंदर मानो जांच पड़ताल शुरू हो जाती है कि वहां उस व्यक्ति से जुड़ी हुई कोई घटना तो अंकित नहीं है। सहसा मैं उस व्यक्ति को अमुक के रूप में पहचान लेता हूं और कहता हूं, यह वही व्यक्ति है जिससे मैं अमुक स्थान पर मिला था, आदि आदि। अब मुझे उस व्यक्ति के बारे में पक्का ज्ञान हो चुका है। उपरोक्त उदाहरण का विश्लेषण करने हम मन की 4 क्रियाओं का विभाजन करते हैं। स्मृति, स्मृतियों का संचय तथा हमारे पूर्व अनुभूतियों के संस्कार हमारे मन के समक्ष विभिन्न संभावनाएं प्रस्तुत करते हैं। यह संचय चित्त कहलाता है। इसी में हमारे भले बुरे सभी प्रकार के विचारों तथा क्रियाओं का संचयन होता है। इन संस्कारों का कुल योग ही चरित्र का निर्धारण करता है। यह चित्त ही अवचेतन मन भी कहलाता है। सोचने की क्रिया तथा कल्पना शक्ति, कुछ निश्चित न कर पाकर मन अपने सामने उपस्थित अनेक विकल्पों का परीक्षण करता है। यह कई चीजों पर विचार करता है। मन की यह क्रिया मनस कहलाती है। कल्पना तथा धारणाओं का निर्माण भी मनस की ही क्रिया है। निश्चय करना तथा निर्णय लेना, बुद्धि ही वह शक्ति है जो निर्णय लेने में उत्तरदायी है। इसमें सभी चीजों के भले तथा बुरे पक्षों पर विचार करके वांछनीय क्या है यह जानने की क्षमता होती है। यह मनुष्य में विहित है। विवेक की शक्ति भी है जो उसे भला क्या है तथा बुरा क्या है, करणीय क्या है तथा अकरणीय क्या है और नैतिक रूप से उचित क्या है तथा अनुचित क्या है, इसका विचार करने की क्षमता प्रदान करती है। इसका विचार, यह इच्छा शक्ति का भी स्थान है जो व्यक्तित्व विकास के लिए परम आवश्यक है। अतः मन का यह पक्ष हमारे लिए सर्वाधिक महत्व का है। लास्ट, अहम का बोध, सभी शारीरिक तथा मानसिक क्रियाओं को स्वयं में आरोपित करके मैं खाता हूं, मैं देखता हूं, मैं बोलता हूं, मैं सुनता हूं, मैं सोचता हूं, मैं द्विधाग्रस्त होता हूं, आदि आदि, इसी को अहंकार या मैं बोध कहते हैं। जब तक यह मैं स्वयं को असंयमित देह मन से जोड़ लेता है, तब तक मानव जीवन इस संसार की घटनाओं तथा परिस्थितियों से परिचालित होता है। इसके फलस्वरूप हम प्रिय घटनाओं से सुखी होते हैं और अप्रिय घटनाओं से दुखी होते हैं। मन जितना ही शुद्ध तथा संयमित होता जाता है, उतना ही हमें इसमें मैं बोध के मूल स्रोत का पता चल जाता है और उसी के अनुसार मनुष्य अपने दैनंदिन जीवन में संतुलित तथा साम्यावस्था को प्राप्त हो जाता है। ऐसा व्यक्ति फिर घटनाओं तथा परिस्थितियों द्वारा विचलित नहीं होता। सो तुम्ही तुमचं मन नियंत्रित करू शकलात, तर तुम्ही जग जिंकण्याची ताकद ठेवू शकता। तुमच्या आजूबाजूची माणसं तुम्हाला हवी तशी वागू शकतात, जर तुम्ही तुमचं मन नियंत्रित केलं तर। आणखीन पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत। मी मागे एक प्रश्न आमच्या ग्रुपवरती विचारला होता, की एक सिंपलचं उदाहरण आहे, सगळ्यात कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे, की आपल्याला जर ठसका लागला, तर सहसा घरातली मंडळी काय म्हणतात, कोणीतरी आठवण काढली असेल म्हणून ठसका लागला. तर हे सत्य आहे का? का एक अंधविश्वास आहे? तर मोस्टली सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि तुमचंही म्हणणं तेच असेल, की एक भ्रामक कल्पना आहे, पण ठीक आहे, कल्पना म्हणून आहे. बट असं नाहीये. हे सत्य आहे. कसं सत्य आहे? एक अंधाऱ्या खोलीमध्ये एक समई ठेवली आहे आणि त्या समईच्या भोवती मी असं एक भांड ठेवलंय, ज्या भांड्याला 100 छिद्र आहेत. 100 होल्स आहेत. काय दिसेल तुम्हाला दिसताना? त्या 100 होल्स मधनं वेगवेगळी किरणं बाहेर आली आहेत आणि 100 दिवे लागल्याचा जणू फील निर्माण करेल. इज इट ट्रू? नो. दिवा एकच आहे. छिद्र 100 आहेत म्हणून ती 100 दिवे असल्यासारखी जाणवतात. प्रत्यक्षामध्ये दिवा एकच आहे. सेम माझं मन, तुमचं मन, त्रयस्थाचं मन, अमेरिकेत राहणाऱ्या माणसाचं मन, ही सगळी मनं
एकाच मनाचा भाग आहेत. आणि हे सगळे मन, जेवढे लाखो करोडो मन आहेत, ही सगळी मनं एकमेकांना कनेक्ट आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला मी कोणाची तरी खूप मनापासून, मनातल्या मनात जरी आठवण काढली, चांगल्या भावनेनं किंवा वाईट भावनेनं, मुद्दाम रागाने काहीतरी त्याचं नाव काढलं असेल त्या व्यक्तीचं, की ह्याच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. और खूप प्रेमाने, की अरे हा माणूस पाहिजे आत्ता इथे किंवा व्हॉटएव्हर काही असेल. हे त्याचं मन तुमच्या मनाशी कनेक्ट असल्यामुळे तुम्हाला फिजिकली ते जाणवण्याचं इंडिकेशन जे आहे, इंडिकेशन म्हणजे समहाऊ त्यावेळेला काहीतरी घडतं. जसं आपण म्हणतो शिंक येते, काही काही घडेल त्यावेळेला. हे एवढ्याचसाठी असतं, की ते इंडिकेशन आहे. आता ह्या इंडिकेटरकडे किती लक्ष द्यायचं? फक्त ज्ञान घेण्यापुरतं. जर कोणीतरी आठवण काढल्यानंतर मला इथे काहीतरी फिजिकली और मेंटली काहीतरी होत असेल, खूपदा आपण होतं, ज्याला आपण टेलिपॅथी म्हणतो, की अरे आत्ता तुझा विचार केला होता आणि तेवढ्यात तुझा फोन आला. आता तुम्ही विचार केला हे त्याला कळलं असतं का? तोही तिकडनं फोन करतो आणि ठीक आहे असेल म्हणजे मी आता सहज फोन करत आहे. हे सहज होत नाही. कुठेतरी सुरुवात व्हावी लागते त्यावेळेला त्याचं अंतिम रूप दिसतं. सो तुमच्या मनात आलेला विचार एवढ्या फास्टली त्याच्या मनापर्यंत पोहोचतो, की पुढच्या क्षणाला त्याला मनात असा विचार येतो, की याला फोन करूया. कदाचित काहीतरी काम असतं, कदाचित काही काम नसतं. आणि हे आपल्या आयुष्यात खूपदा घडतं. ज्याला आपण योगायोग असे काहीतरी शब्द देतो, टेलिपॅथी असेही शब्द वापरतो. बट इट्स ट्रू. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. हे फक्त अंधविश्वास नाहीये. मग जर हे असं घडत असेल, मग मला सांगा, दुसऱ्याच्या मनावरती ताबा मिळवणं अवघड आहे का? तुम्हाला त्या व्यक्तीने कसा विचार करावा, हे तुम्ही ठरवू शकता. कारण तुम्ही सुद्धा एक छिद्र आहात आणि तो सुद्धा एक छिद्र आहे. ओरिजिन कोण आहे? तो दिवा आहे. एवढंच तुम्हाला फक्त कळलं पाहिजे आणि तुम्ही त्या दिव्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही जग जिंकू शकता. ज्याला आजचं मॉडर्न जे काही फिलॉसॉफिकल लोक आहेत, जे याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ व्हायब्रेशन, की तुम्ही इथे बसून स्ट्रॉंगली थॉट करा, ती गोष्ट तुमच्यापर्यंत येईल. कुठूनही येईल. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यापासून तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचेल. फक्त तुम्ही एवढा स्ट्रॉंग विचार करायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे त्यांचं लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेरी काय सांगते? आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. आणि हीच थेरी बायबलमध्ये सुद्धा आहे. मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. काय आहे? तुमचं मन या विश्वमनाचा एक भाग आहे. म्हणूनच तुम्ही मागितल्यानंतर या विश्वातून ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊ शकते. जर ती सेपरेट असती, तर ही गोष्ट तुम्हाला मिळालीच नसते. सो आज हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वेड एवढं जगाला आहे, की लोक काय नाही करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि हीच फिलॉसॉफी ज्यावेळेला आपण आपल्या शास्त्रांच्या माध्यमातून सांगतो, की हे सगळे जे जीवात्मे आहेत, या सगळ्या जीवात्म्यांनी इव्हन ही फक्त माणसंच नाही, तुम्ही प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती, झाडांवरती सुद्धा हे इम्प्लिमेंट करू शकता. अनुभव घ्या. अनुभव घेऊन बघा. फक्त करायचं काय बघा, एक सोपा तुम्हाला एक टास्क देतो. करून बघा. काय रिझल्ट येतो ते सांगायचं. फक्त कंडिशन एक आहे, हे जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुमचं स्वतःचं तुमच्या मनावरती आधी नियंत्रण पाहिजे. तुमच्या मनात काय विचार यायला हवेत हे तुम्ही स्वतःहून ठरवलं पाहिजे 24 तास. तुमचं मन जर सतत भरकटत असेल तर तुम्हाला हा रिझल्ट येणार नाही. एक मुंग्यांची रांग चालली असेल, घरात कुठेतरी फरशीवर कुठेही तुम्हाला जिथं दिसले, तिथं छानपैकी लांबून बसायचं आणि असं म्हणायचं, की ह्या मुंग्यांनी आपला रस्ता बदलावा आता. बदलणार हे रस्ता. चेंज करतील, कुठून तरी दुसरीकडून जातील. आणि फक्त ऑब्झर्व्ह करायचं आणि हा एवढा थॉट करायचा, सारखा विचार नाही करायचा. हा एकदा विचार करायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त ऑब्झर्व्ह करत बसायचं. पुढच्या काही सेकंदामध्ये तुम्हाला असं दिसेल, मुंग्यांनी आपला रस्ता बदललाय. आणि तुम्हाला वाटेल, "अहो, एक चमत्कार." और तुम्हाला वाटेल योगायोग. पण हे तुम्ही करू शकता. तुमचा एखादा प्राणी समोर असेल, पक्षी असेल, त्यांनी काय करावं हे तुम्हाला जर वाटत असेल, त्याच्याशी बोलायला शिका. आणि त्याचं मन आणि तुमचं मन हे कनेक्टेड आहे. प्रयोग करून बघा. प्रयोगात अडकू नका. नाहीतर रोज बसून त्या मुंग्यांकडेच बघत बसा. एकदा कळलं की सोडून द्या.
आणि जर हे होऊ शकतं, मग या जगात काय नाही घडू शकत. त्यामुळे तुमचा प्रभाव, तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण मिळवावं लागेल. तसं छानशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि स्वयंप्रेरकचा हाच उद्देश आहे, की स्वयंप्रेरक, स्वयं म्हणजे स्वतः आणि प्रेरक म्हणजे प्रेरित होणारा, की हा सेल्फ इग्निशन आहे ह्याचं. ह्याला कोणी धक्का मारायची गरज नाही. हा स्वतःहून स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी प्रेरित आहे. असा म्हणजे स्वयंप्रेरक आहे आणि ह्या स्वयंप्रेरकच्या माध्यमातून आपण जॉइन झालेलो आहोत. त्यामुळे आपलं आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य आपल्याचकडे आहे. याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. कदाचित आज तुम्हाला जमेल ना जमेल, पण जर तुम्ही सातत्याने याच्यावरती प्रयत्न करत राहिलात, तर नक्की तुमचं आयुष्य कसं असावं, हे तुम्ही 100% ठरवू शकता. 100% तसंच घडू शकतं आणि तुम्ही कायमस्वरूपी आनंदी राहू शकता. सो स्वयंप्रेरकच्या माध्यमातून हा उद्देश जास्तीत जास्त सफल व्हावा, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. स्वतःही प्रेरित होऊया, इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करत राहूया. ही मशाल आहे आपल्या हातात दिलेली. ज्यांच्याकडे तुम्ही घेऊन जाणार ती पेटली, त्यांची मशाल पेटली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करत राहूया. एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो.